नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. मागच्या आठवड्यामध्ये आपण IVF प्रोसेस म्हणजे नेमकं काय आणि ती का करावी लागते याविषयी थोडक्यात बघितलेलं होतं. पण आता प्रोसेसच्या या संपूर्ण एक एक टप्प्यानुसार आपण थोडं पुढे जाणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण इंडिकेशन म्हणजे कोणासाठी IVF करायचं हे आता म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये जेव्हा बसतं पेशंट त्यावेळेसच करायचं. त्या क्रायटेरियामध्ये जर बसत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत. आपण एकदा वंध्यत्वावरती फॅक्टर्सबद्दल चर्चा केली होती. पण ढोबळमानानं फॅक्टर म्हणजे काय, एक म्हणजे स्त्रीबीज निर्मिती हा एक प्रॉब्लेम आहे. गर्भनलिका हा एक प्रॉब्लेम हे बंद असणे हा प्रॉब्लेम आहे. गर्भाशयाची विकृती किंवा गर्भाशयामधले दोष हा एक प्रॉब्लेम आहे. आणि शेवट आणि शुक्राणूचा कमतरता किंवा त्याची आणि तिसरी गोष्ट म्हणजे शुक्राणू जननमार्गापर्यंत न पोचणे, म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांचा इंटरकोर्स वगैरे व्यवस्थित न होणे, हे असे ढोबळमानानं हे सगळे एवढे फॅक्टर्स आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पेशंट द्यायचं तेव्हा त्याला लगेच IVF मध्ये घालायचं असं काय नाही आहे. आता कसं आहे की म्हणजे एंडला समजा आता एक 37, 38, 39, 40 वर्षाचे जर पेशंट आलं तर मग तिची स्त्रीबीज निर्मितीची क्षमता किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला म्हणजे रक्त तपासणी करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी म्हणजे जननमार्गावाटे केले सोनोग्राफी जी आहे त्याच्यामध्ये स्त्रीबीजांड कोशामध्ये म्हणजे म्हणजे फॉलिकल्स किती आहेत, म्हणजे त्याला अँट्रल फॉलिकल काउंट असं म्हणतात. म्हणजे ते अँट्रम जे आहे ते म्हणजे सेंटरला तो स्ट्रोमा असतो, बाजूला ह्या सगळ्या म्हणजे हे असतात म्हणजे फॉलिकल्स असतात छोटी छोटी, म्हणजे साधारण 5, 6, 7 मिलीमीटरपर्यंतचे फॉलिकल्स असतात. तर त्या दोन्ही बाजूचे काउंट किती आहे हे आपण पाहतो. आणि ते काउंट म्हणजे जर चांगला असेल तर त्याच वेळेस तुम्ही तिची रक्त तपासणी म्हणजे हॉर्मोनल काय म्हणतात ॲसे करतो. हॉर्मोनल ॲसे म्हणजे कुठला करायचा, एक म्हणजे AMH अँटीमुलर हार्मोन, मग नंतर FSH. हे 2 हार्मोन जे आहेत हे त्यातले फार महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिला थायरॉईडचा विकार आहे का बघतो आपण. मग नंतर तिसरी गोष्ट म्हणजे प्रोलॅक्टिन नावाचं जे पिट्युटरीचं हार्मोन आहे त्याच्यामुळे सुद्धा प्रोलॅक्टिनचं जर काय प्रमाण वाढलं तर ते गर्भधारणेला ते हानिकारक आहे, म्हणून ते सुद्धा बघतो. आणि मग इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे ओव्हरीचे हार्मोन्स आहेत. ह्या सगळ्या म्हणजे पहिल्यांदा टेस्ट म्हणजे डे 2ला. कारण काय आहे की सायकल जशी प्रोग्रेस होती AMH मात्र कायम स्थिर राहतं. पण हे FSH, LH, मग इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ह्यांच्यामध्ये बदल होत राहतो, खूप फेरबदल होत राहतो. म्हणजे सायकलमध्ये ते चढउतार आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघितली त्याच्यामध्ये ते चढवतो. त्यामुळं हे सगळे हार्मोन टेस्ट जी आहे ही पहिली नंबर 1 डे 2ला म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाळीच्या रक्तस्राव सुरू झाल्यापासून ही टेस्ट करून बघतो. म्हणजे खरोखर हिची स्त्रीबीज निर्मितीची जी काय क्षमता आहे, दिसणारे अँट्रल फॉलिक्युलर काउंट आणि AMH आणि FSH हे मॅच होतात का त्याच्यासाठी. मग हे रक्त तपासणी आणि सोनोग्राफी या 2 गोष्टी झाल्या की आपल्याला म्हणजे अंदाज येतो की आता म्हणजे या स्त्रीमध्ये स्वतःची स्त्रीबीज निर्मिती होण्याची क्षमता आहे. मग या सर्व टेस्टवरून जर आपल्याला लक्षात आलं की हिच्यामध्ये शुक्राणू हे स्त्रीबीज निर्मितीची क्षमता क्षीण आहे किंवा खूप कमी आहे तर अशा वेळेस मात्र त्या कपलला आम्ही सांगतो की या स्त्रीची स्त्रीबीज म्हणजे मिळणं जरा दुरापास्त आहे. मग त्यासाठी आपल्याला म्हणजे काही म्हणजे टॅबलेट्स 1, 2 महिने 3 महिन्याचा कोर्स करून सुद्धा बघता येतो. आणि त्याचबरोबर हे अजून एक्सपेरिमेंटल हे आहे रिज्युव्हिनेशन, ओव्हरिन रिज्युव्हिनेशन म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये स्त्रीच्या स्वतःचं रक्त काढलं जातं आणि त्याच्यामधनं या प्लेटलेट जे आहेत त्या प्लेटलेट रिच प्लाझ्मा जो आहे तो त्या ओव्हरीमध्ये इंजेक्ट केला जातो.
पण त्याच्यावर अजूनही म्हणजे फायनल उत्तर आलेलं नाही आहे. पण इट इज ऑन एक्सपिरियन्स स्टेज. काही पेशंटांना त्याचा उपयोग होतो, काही पेशंटांना त्याचा उपयोग होत नाही. पण हा एक म्हणजे रिज्युव्हेनेशन किंवा म्हणजे स्त्रीबीजांड कोशाचे पुनरुज्जीवन करण्याचा त्याला सपोर्ट दिल्यासारखा म्हणजे थोडासा. काही स्त्रियांचं म्हणणं असं, आणि ते साहजिक आहे. कुठल्याही स्त्रीला असं वाटतं की माझंच मूल व्हावं. बरोबर. डोनरची किंवा दुसऱ्याची स्त्रीबीजी घेऊन किंवा डोनरची अंडी घेऊन गर्भधारणा करून माझ्या पोटात सोडायला त्यांची सुद्धा म्हणजे अगदी मानसिक तयारी नसते तशी. कुणालाही होणार वाटतं नाही. की माझंच व्हावं. आता समजा पुरुषाचे शुक्राणू नाही आहेत तर त्याला सुद्धा वाटतं की माझेच व्हावे. मग त्यासाठी ते मायक्रो टीसी, हो, पेसा हो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यातले काहीतरी फॅलसीज असून सुद्धा त्यांना ट्रायल त्यांच्या इच्छेनुरूप तुम्हाला ते म्हणजे प्रयत्न करायलाच लागतात. मग त्यामुळं ही एकदा आपल्याला, आणि त्या शुक्राणूची तपासणी त्याच वेळेस झालेली असते. शुक्राणूची तपासणी झाली, मग नंतर हे सगळे स्त्रीबीज निर्मिती चांगली आहे. मग त्याचबरोबर समजा जर काय तिचं एक्सरे जर काढलेला असेल तर गर्भनलिका चांगल्या आहेत का नाही हे आपण बघतो. गर्भनलिका चांगल्या आहेत, स्त्रीबीज निर्मिती होऊ शकते आहे. मग त्यानंतर समजा काही वेळेस म्हणजे लॅप्रोस्कोपी करून सुद्धा बघतो आम्ही. कारण गर्भनलिका जरी चालू असल्या तरी काही वेळेस आता जेनेटल ट्युबरक्युलोसिसचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर TB आहे का नाही हे ॲक्च्युली तुम्हाला तिथं TB PCR करून किंवा गर्भाशयावरची जे काही ट्युबरकल वगैरे आहेत का हे दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे बघूनच हे ठरवायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अनुकूल जेव्हा असतील तेव्हा मग जर हे असेल तर मग तुम्ही त्याला सुपर IUI किंवा हायपर स्टिम्युलेशन, कंट्रोल्ड हायपर स्टिम्युलेशन करून गर्भधारणा करायचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण जेव्हा हे तुमचे सर्व रिपोर्ट प्रतिकूल येतात, म्हणजे शुक्राणूची संख्या अतिशय कमी आहे, हिची सुद्धा म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची आता बाबा क्षमता शेवटाला आलेली आहे, तर मग अशा वेळेस मात्र मग त्याला IVFचा सल्ला दिला जातो. आता IVFमध्ये म्हणजे प्रिपरेशन आणि प्रोसिजर ह्याच्यामध्ये म्हणजे 3 पार्ट आहेत. एक म्हणजे स्त्रीबीज निर्मिती करणे. आता तुम्ही एक स्त्रीबीज आता नॅचरल सायकलमध्ये सुद्धा करतात, नाही याच्यातला भाग नाही. कमी कॉस्ट करण्यासाठी ते केलं जातं किंवा नुसत्या टॅब्लेट्स देऊन सुद्धा काही हे करतात. परंतु चांगल्या प्रतीची स्त्रीबीज निर्मिती जर करायची असेल, 1 किंवा 2 स्त्रीबीज निर्माण करून काहीच उपयोग नाही. कमीत कमी 6 ते 8, 10 इतकी स्त्रीबीज तयार व्हावी लागतात. स्त्रीबीज म्हणजे फॉलिकल्स तयार व्हायला लागतात. त्या 10 फॉलिकल्समधनं सुद्धा सगळ्याच फॉलिकल्समधनं स्त्रीबीज येतात असं काय नाही. स्त्रीबीजाचं सुद्धा जे काय हे आहे म्हणजे त्याला एक म्हणजे ग्रॅन्युलोजा GR, मग त्यानंतर दुसरं जे आहे ते M1 आणि M2 असे 3 त्याचे स्टेप्स आहेत. म्हणजे सुरुवातीला जे आहे की ज्याच्यामध्ये मिओसिस म्हणजे हॅप्लॉइडचा पहिला पार्ट सुरू झालेला असतो, म्हणजे त्यापूर्वीचं असते, त्याला म्हणायचं GR, आणि दुसरं जे आहे ते M1. M1मध्ये म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मिओसिस 1 जे आहे हे पूर्ण झालं असतं, म्हणजे एकच पोलर बॉडी असते. आणि M2 म्हणजे 2 म्हणजे आता परिपक्व झालेलं ते स्त्रीबीज आहे की जे फलन क्रिया होण्यासाठी तयार आहे, म्हणजे सक्षम आहे. तर असं जे आहे तर म्हणजे तुम्ही 10 जरी फॉलिकल तुम्हाला दिसली, 20 फॉलिकल जरी दिसली तर काय वेळेस त्याच्यामध्ये 5-6 सुद्धा M2 निघत नाहीत. तर मग M2ची जी काय म्हणजे स्त्रीबीज असतात त्या M2 स्त्रीबीजामध्ये शुक्राणू इंजेक्ट केले जातात. म्हणजे ती M2ची जी काही स्त्रीबीज आहेत ती पहिल्यांदा आपल्याला तयार मिळाली पाहिजेत. आणि पहिल्यांदा मग तुम्हाला हॉर्मोन्स देऊन इंजेक्शन देऊन म्हणजे साधारण 10 ते 12 दिवस तुम्हाला ती डेली इंजेक्शन द्यायला लागतात. आणि म्हणजे टप्प्याटप्प्यानं म्हणजे सुरुवातीला, मग 4थ्या-5व्या दिवशी, मग त्याचा रिस्पॉन्स कसा आहे असं बघत त्याचा डोस ॲडजस्ट करत 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 10व्या-11व्या दिवशी तुम्ही त्याला रप्चरचं इंजेक्शन देता की ज्याच्यामुळं स्त्रीबीज आता म्हणजे M2 होण्यासाठी त्याला म्हणजे ह्युमन कोरियन गोनाडोट्रोपिन किंवा GnRH ॲनालॉग वगैरे अशी इंजेक्शन देऊन मी त्याला हे काय रप्चरपर्यंत आणलं जातं. त्या रप्चरच्या इंजेक्शन दिल्यापासून बरोबर 34 ते 35 तासामध्ये ती स्त्रीबीज त्या स्त्रीच्या पोटातून काढायला लागतात. म्हणजे पहिला पार्ट जो आहे सोनोग्राफी करून या स्त्रीमध्ये किती
अँट्रल फॉलिकल्स आहेत हे बघणं, त्यानंतर त्याप्रमाणे त्यांना तिच्या वजनाप्रमाणे तिच्या वयाप्रमाणे कुठला हॉर्मोनचं इंजेक्शन द्यायचं त्या हॉर्मोनचं इंजेक्शन देणं, त्यानंतर मी टप्प्याटप्प्याने तिचे ते फॉलिकल्स जे आहेत हे सगळे डेव्हलप होत आहेत का नाही, साधारण 18 ते 20 मिलीमीटरपर्यंत ते डेव्हलप व्हायला लागतात, ते होणं, त्याच्यानंतर त्याला रप्चरचं इंजेक्शन देणं आणि रप्चरचं इंजेक्शन दिल्यानंतर मग मात्र जे काय हे असतं 34 तासानंतर 34 ते 35 तास हा त्याचा ठरलेला पिरियड आहे. ह्या कालावधीमध्येच तिची स्त्रीबीज ही कलेक्ट करावी लागतात आणि ते कलेक्ट करावे लागण्यासाठी जे काय हे आहे त्याला पेशंटला भूल देऊन मग नंतर ते हे काम त्याला म्हणजे ट्रान्सव्हाजायनल अल्ट्रासाऊंड जो आहे तर त्याला गाईड असतं ते, त्या गाईडनी त्याच्यामध्ये एक सूक्ष्म निडल घालायची आणि निडलला एका टोकाला पंप लावलेला असतो म्हणजे कंट्रोल्ड, ते त्यातलं फॉलिकलमधलं जे काही जल आहे म्हणजे पाणी आहे हे शोषून घेतं, त्याबरोबरच त्यातलं जे हे आहे काय म्हणतात ओम आहे स्त्रीबीज आणि त्याच्याभोवती जे काही सेल्स आहेत हे सगळं कॉम्प्लेक्स जो असतो तो कॉम्प्लेक्स तो बरोबर ट्यूबमध्ये कलेक्ट होतो आणि मग ती ट्यूब जी आहे ही एम्ब्रियोलॉजिस्टकडे पाठवली जाते. म्हणजे हे जे आहे हा म्हणजे ओम पिकअप ह्याला म्हणायचं. तर म्हणजे स्त्रीबीज हे तुम्ही म्हणजे आपल्या लॅबोरेटरीमध्ये घेण्यासाठीची ही प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर जे काय प्रोसेस सुरू होती म्हणजे ही पहिली जी प्रक्रिया जी झाली ही स्त्रीबीज म्हणजे तुम्ही कलेक्ट करताय, स्त्रीबीज कलेक्ट करून मग त्याचं आता त्या पुढचं जे एम्ब्रियोलॉजिस्टचं जे काम आहे आता इथपर्यंत म्हणजे हे आमचं काम आहे. कुठलं की पेशंट कुठला निवडायचा, त्याला कुठले हॉर्मोन्स द्यायचे, त्याला किती डोस द्यायचा, त्याचं मॉनिटरिंग करून रेग्युलर मॉनिटरिंग करून त्याची स्त्रीबीजचे फॉलिकल्स तयार होत आहेत का नाही हे बघायचे आणि त्यानंतर ते भूल देऊन अल्ट्रासाऊंड गायडेड म्हणजे अल्ट्रासाऊंडमध्ये बघत बघत हे फॉलिकल झालं की ते फॉलिकल झालं की मग ते फॉलिकल झालं असं करत 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 त्या फॉलिकलमधलं पाणी आणि त्याच्याबरोबरचा तो कॉम्प्लेक्स जो आहे हा सगळा खेचून घ्यायचा, त्या स्टराईल म्हणजे निर्जंतुकीकरण केलेल्या म्हणजे त्याला थोडक्यात काय इकडून एक ट्यूब येते आणि ते ट्यूब तिथं असते आणि तिथं पुढं म्हणजे सक्शन पंप असतो म्हणजे डायरेक्ट सक्शन पंपला ते लावलेलं नसतं, त्या ट्यूबमध्ये बरोबर ते कलेक्ट व्हायला पाहिजे आणि मग ते ट्यूब काढायची दुसरी ट्यूब रिप्लेस करायची. अशा प्रकारे ते पाणी जे आहे हे टेस्ट ट्यूबमधलं हे आहे म्हणजे फॉलिकलमधलं द्रव आणि त्याच्यात असले कॉम्प्लेक्स हे आता आपण त्या एम्ब्रियोलॉजिस्टच्या ताब्यात देतो आणि मला वाटतं आता एम्ब्रियोलॉजिस्टच्या ताब्यात दिल्यानंतर इंटरव्हल करूया. कारण हा इतका खरं तर इंटरेस्टिंग विषय आहे की शास्त्र खरंच किती प्रगत झालंय आणि किती अंगाने प्रगत होतंय हे आत्ता डॉक्टर तुमच्याशी बोलत असताना लक्षात येतंय. एम्ब्रियोलॉजिस्टकडं हे सगळे ओवम जेव्हा दिले जातील तेव्हा त्याच्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीनं प्रक्रिया केली जाते किंवा पुढं त्याचं नेमकं काय होतं हे जाणून घेऊया या छोट्याशा ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, एका छान वेगळ्या विश्वात, नॉलेजच्या विश्वामध्ये तुम्ही आम्हाला घेऊन गेलेले आहात. कारण खरोखरच हे इतकं मला मायावी वाटायला लागलंय की असं डोळ्यासमोरनं सगळं चित्र जाते की अच्छा ही प्रोसेस घडली असेल, हे असं झालं असेल, असं झालं असेल. आता एम्ब्रियोलॉजिस्ट पर्यंत तरी येऊन आपण पोहोचलेलो आहोत की त्याच्याकडे आता ते टेस्ट ट्यूबमध्ये ते सगळं दिसतंय आता. पण मी तुम्हाला सांगतो की नाही की म्हणजे सायन्सची जी प्रगती आहे की नाही हे IVF तंत्रज्ञान जे आहे हे ते खरोखर मिरॅकल आहे. हां, खरंच. ज्या स्त्रीला की ज्या दाम्पत्याला म्हणजे मूलबाळ होणार नाही म्हणजे आता हे म्हणजे गर्भनलिका म्हणजे चोकअप झालेले आहेत
किंवा दुसरी गोष्ट म्हणजे याला शुक्रजंतू नाही आहेत, म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये सिमेंटमध्ये धातूमध्ये. आणि अशा म्हणजे कपलमधनं याच्यातनं वृषणामधून तुम्ही शुक्रजंतू काढता आणि म्हणजे त्या स्त्रीच्या पोटामधून स्त्रीबीज घेता, त्याचं इक्सी करता, त्यात गर्भ तयार करता आणि गर्भ तयार केल्यानंतर त्याच्या पोटामध्ये तुम्ही प्रत्यारोपण करता, नंतर एम्ब्रियो ट्रान्सफर करता आणि त्यानंतर तिला जे बाळ होते आणि त्या कपल्सकडे बघायला तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे तुम्हाला सांगतो की त्यांचं विश्वच सगळं बदलून जातं. खरंय खरंय खरंय. मी तुम्हाला जाता एक आणि एक गोष्ट सांगतो गंमतशीर. आमचे एक प्रोफेसर होते, त्यांना पण म्हणजे घरात मूल आल्यानंतर काय होऊ शकते हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर माझ्या बायकोचे जी टीचर होती ती त्यांची बायको आणि माझे टीचर होते ते त्यांचे सर. अच्छा. तर तुम्हाला सांगतो की ते जोपर्यंत त्यांनी ॲक्च्युली ॲडॉप्शन केलं, ॲडॉप्शन इज ऑल्सो वन ऑफ द हे बरं का तुम्हाला सांगतो म्हणजे सोल्युशन फॉर इन्फर्टिलिटी. म्हणजे ज्यांना IVF करायचं नाही आहे त्यांनी ॲडॉप्शन करणं हे काय म्हणजे गैर नाही आहे. बरोबर. शेवटी काय माहिती आहे, घरामध्ये एक मूल येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे IVF आमचं सेंटर आहे म्हणून आम्ही ते काय ॲडवाईस करायचं नाही असं काय नाही. बरोबर. ज्यांना नाही शक्य नाही आहे किंवा ज्यांना हे काय म्हणतात त्याला करायचं नाही आहे, नाही आम्हाला नाही करायचं असं, किंवा IVF वारंवार समजा जर काय ते गर्भपात झाले किंवा अनसक्सेसफुल झाले, जे काय गो फॉर ॲडॉप्शन. मला वाटतं आमच्या एका मैत्रिणीसुद्धा मी स्टोरी सांगितली. तिनं ॲडॉप्शन करून घेतलं आणि त्यानंतर तिला स्वतःची प्रेग्नन्सी झाली आणि ती प्रेग्नन्सी झाली मुलगी आता या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोल्हापूरमध्ये आमच्याकडं ती आता गायनॅकॉलॉजिस्ट होणार आहे, आमच्याकडे शिकायला येणार आहेत. क्या बात आहे. मग ते सांगतो मला की म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं आपण पहिल्यांदा काहीतरी वेगळं बोलत होतो. आपण पहिल्यांदा बोलत होतो एम्ब्रिओलॉजिस्टपर्यंत हे गेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगत होतात की तुमचे प्रोफेसर. हां, प्रोफेसर. तर तुम्हाला सांगतो प्रोफेसर आणि ती आमच्या बायकोची प्रोफेसर आहे. एवढे तुम्हाला सांगतो म्हणजे तुसडे होते. म्हणजे फार ते म्हणजे ते असे कोणाला जवळ येऊ द्यायचे नाही. आणि त्यांनी एक बाळ ॲडॉप्ट केलं. आता ती मुलगी मोठी झाली, तिला मुलं झाली, सगळं झालं. पण तुम्हाला सांगतो की एके दिवशी म्हणजे हे काय म्हणतात मला म्हणले इंद्रा इकडे रे म्हणले. म्हटलं आलो. मग मी आणि आमची बायको त्यांच्या गाडीतून ते बाळ घेऊन फिरायला गेलो. थांब म्हणले. त्यांनी थांबवून आमच्या मिरज मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक बहिणीचा वडा आहे म्हणजे वडेवाले, त्या वडे खाऊ घातले, सगळे घातले आणि त्यांचं लाईफ ड्रास्टिकली चेंज झालं माहिती आहे. म्हणजे फक्त ॲडॉप्शन करून सुद्धा एवढा बदल होऊ शकतो. तर ज्यांनी IVF करून स्वतःचं बाळ आपल्या घरात आणल्यानंतर जे म्हणजे अशक्यप्राय जी गोष्ट आहे ते इट्स अ मिरॅकल ऑफ सायन्स. तुम्हाला सांगतो IVF हे खरोखर सायन्सचं मिरॅकल आहे. तर आता आपण एम्ब्रिओलॉजिस्टपर्यंत पोचलो. तर आता हे सगळे जे काय त्यातलं जे पाणी द्रव पदार्थ आपण फॉलिकलमधला काढलेला आहे, इथून पुढचा जो काय म्हणजे रोल आहे आता एम्ब्रिओलॉजिस्टचा आहे. आणि IVFमध्ये जरी म्हणजे पेशंटाच्या समोर आम्ही येत असलो तर मी कायम असं म्हणत असतो, पडद्यामागचे कलाकार जे आहेत की आता मी समजा जरी लॅप्रोस्कोपी करत असलो तरी माझ्या भोवतीचे जे काही म्हणजे आमचा गणपत आहे, आमच्या सिस्टर्स आहेत, आपले भूलचे डॉक्टर आहेत, हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. फक्त म्हणजे ग्लॅमर आणि हे नाव आहे ते फक्त आमचं लागतं आहे. तसं सांगतो तुम्हाला की IVFमध्ये खरा कलाकार जो आहे तो एम्ब्रिओलॉजिस्ट आहे. बर. एम्ब्रिओलॉजी शिवाय आता काही डॉक्टर्स आहेत ना ते स्वतः एम्ब्रिओलॉजी करतात. पण म्हणजे माझं असं ओपिनियन आहे की ते एम्ब्रिओलॉजी हे स्पेशलायझेशनच आहे, स्पेशल सायन्स आहे. जी माणसं म्हणजे दररोज 100, 150, 200 अशी इक्सी करतात म्हणजे अंडी घ्यायची, त्यात स्पर्म इंजेक्ट करायचे. आम्ही आता सगळं म्हणजे आम्ही डिलिव्हरी पण करायची, आम्ही हे काय म्हणतात त्याला DNC पण करायची, आम्ही हिस्टोस्कोपी पण करायची, लॅप्रोस्कोपी पण करायची. तर हा आमचा प्रांत नाही आहे. एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणजे एक्सपर्ट एम्ब्रिओलॉजिस्ट. आणि त्याला मला असं वाटतं की त्याच्यासाठी अत्यंत कुशल हात पण पाहिजेत. काय प्रश्नच नाही. त्याला त्याचं ट्रेनिंगच आहे छोटंसं सगळं असणार आहे की
होय, पण फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते दिसतं हा, ते ठीक आहे सगळं ना, व्यवस्थित. पण मायक्रोस्कोप खाली जरी दिसत तुमचा असलं. हात जो आहे ना हा फार स्थिर लागतो त्याला. हा, त्याला कुठेही म्हणजे जरासं तुम्ही इकडे हल्ला म्हणजे इथं तुम्ही म्हणजे पाव मिलीमीटर हल्ला की तिथे जवळजवळ फूट 2 फूट हलल्यासारखा दिसत नाही, असेल. तेवढं नाही, 5-6 इंच तरी हलते. मग त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही, तुमचा ट्रिमेंडस कंट्रोल लागतो त्याला. सगळ्यात पहिल्यांदा आता ते पाणी त्याच्याजवळ पोचलं की आता त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे का नाही तो बघतो पहिल्यांदा. म्हणजे कॉम्प्लेक्स कसा आहे तेव्हा ती एक्सपर्ट जे एम्ब्रिओलॉजिस्ट असतात कॉम्प्लेक्स चांगला आहे का नाही हे सांगतात. मायक्रोस्कोप खाली ठेवून ते सगळं करायला लागतं त्याला. बरोबर. त्या पाण्यामधलं ते एक 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 त्या पिपेटनं ते सेपरेट करून कॉम्प्लेक्स एकीकडे करून घेतात. म्हणजे कॉम्प्लेक्स म्हणजे काय असतं की ते स्त्रीबीज असतं त्याच्याभोवती त्या सगळ्या थिका सेल्स असतात त्याच्या भोवतीच्या, त्याच्याबरोबर सगळं आलेलं असतं. मग त्याचं पहिलं कार्य काय असतं की त्याच्यामध्ये काही सोल्युशन्स घालून काही हे घालून म्हणजे एन्झाईम्स घालून ते त्याच्या भोवतीचे सेल्स जे आहेत हे सगळे त्याला काढून टाकतो. त्याला डिन्युडेशन असं म्हणतात. म्हणजे ते सेल्स सगळे काढतो आणि फक्त तुम्हाला स्त्रीबीज तिथे दिसायला लागतात की ज्याच्या भोवती ते कवच आहे, झोना पेलिसिडा, आत तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय, त्याचा सायटोप्लाझम दिसतोय. आणि मग तो एम्ब्रिओलॉजिस्ट जो आहे तो सांगतो की हे. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं त्याला पण ते हे JR आहे का M1 आहे का M2 आहे हे पण त्याला ते सेल बघून त्याला कळलं पाहिजे. तर तो ते सांगतो ना तुम्हाला की हे आयऱ्यागेऱ्याचं काम नाही आहे. एम्ब्रिओलॉजिस्ट हा एक्सपर्टच लागतो. बरोबर. आणि त्याच्याशिवाय IVF हे सक्सेसफुल होत नाही आणि खरा रोल त्याचाच आहे. तर मग तो बघतो आणि तो सांगतो की ह्याची क्वालिटी चांगली आहे. हे म्हणजे आता आपण समजा एक 20 फॉलिकल्स मधून ते जल काढलेलं आहे, त्याच्यामध्ये तो सांगतो की म्हणजे 10 हे आहेत काय म्हणतात कॉम्प्लेक्सेस आहेत. मग त्या डेन्युडेशन केल्यानंतर मग तो सांगतो की M2 इतके आहेत, M1 इतके आहेत. मग काही वेळेस M1 जे आहेत, आता हा पार्ट झाला हा मायक्रोस्कोपचा पहिला पार्ट. म्हणजे 2 मायक्रोस्कोप असतात. एक म्हणजे इक्सी करायचा मायक्रोस्कोप वेगळा असतो आणि हा म्हणजे त्याचं अवलोकन करण्याचा आणि डेन्युडेशन करण्याचा हा मायक्रोस्कोप वेगळा असतो. मग ते मायक्रोस्कोप बघून ते सगळं करतो आणि त्यानंतर ते सोल्युशन म्हणजे त्या मीडियामध्ये घालून तो इन्क्युबेटर. आता इन्क्युबेटर पार्ट हा दुसरा. इन्क्युबेटर म्हणजे काय आहे की आता आपला थोडक्यात सांगतो कोंबडी जी आहे की नाही ती अंड कशी उभवती तेवढ्या टेम्परेचरला त्या टेम्परेचरला ती बसली तिथं त्या अंड्यावर बसली त्यामुळे ते हे होतं. पण ह्युमन एग जे आहे ते फार डेलिकेट आणि फार म्हणजे त्याला सेन्सिटिव्ह आहे. त्याला कुठलंही इन्फेक्शन चालत नाही, कुठले म्हणजे हे काय त्याला पोल्युशन चालत नाही. असं पोल्युशन विरहित IVFची ही लॅब असते, त्याच्यामध्ये हे सगळं चालू असतं. थिएटरसुद्धा पोल्युशन विरहित असतं आणि थिएटर आणि लॅब ही शेजारी असतात. म्हणजे तिथून तुम्ही काढले की लगेच लॅबला द्यायचं. मग तो जे हे काढलेले जे काही स्त्रीबीज आहेत जरी M1 असले M2 असले तरी स्वतः इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर मेंटेन केलेलं असते आणि pH मेंटेन केलेलं असतं. त्याला कार्बन डायऑक्साईड आता नवीन वेगळ्या प्रकारचे सुद्धा आले आहेत की मिक्स हे आहेत काय म्हणतात नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड मिक्स असले इन्क्युबेटर पण आले आहेत. त्याला टेबल टॉप असं म्हणतात. ते पण आलेले आहेत. म्हणजे बरीच प्रगती झालेली आहे. पण जे काय स्टँडर्ड कन्व्हेन्शनल जे काही इन्क्युबेटर आहे तो असा एक फ्रीजसारखा असतो. त्याच्यावरती सगळं टेम्परेचर किती आहे, त्याचं pH किती आहे, म्हणजे आतलं वातावरण कसं आहे ह्याचं म्हणजे वरती नोंद दिसत असते ते. आणि ते इव्हन ते रेकॉर्ड पण करत असते. तर त्या इन्क्युबेटरमध्ये तो ठेवतो आणि तो ठेवल्यानंतर म्हणजे साधारण थोडा कालावधी 1 2 ते 3 तास झाल्यानंतर ते जरा हे झाले स्टॅबिलाईज झाले की मग तोपर्यंत अँड्रोलॉजिस्ट जो असतो तो स्पर्म प्रिपरेशन करतो. स्पर्म प्रिपरेशन करतो म्हणजे शुक्राणू ते सिमेंट घेतलं असतं कलेक्ट केलं ते नवऱ्याचं, ते शुक्राणू घ्यायचे. ते शुक्राणू म्हणजे त्याला स्विम अप टेक्निक करायचं किंवा म्हणजे डबल डेन्सिटी टेक्निक करायची आणि त्यातनं चांगले चपळ आणि शुक्राणू काढून तो त्या एम्ब्रिओच्या ताब्यात देतो. मग इथून पुढची जी काय प्रक्रिया आहे ती म्हणजे इक्सीची प्रक्रिया आहे. इक्सीच्या प्रक्रियेमध्ये काय करतात, त्याला 2 बाजूला 2 हे असतात. एका बाजूला सक्शन असते म्हणजे सक्शन आता त्या अंड्याला बरोबर ते पकडतं आणि दुसऱ्या बाजूला असते ती निडल, अगदी सूक्ष्म निडल असते.
आता शुक्राणू त्या मायक्रोस्कोप खाली म्हणतो तो आत टाकतो, बरोबर तो अंड पकडतो, शुक्राणू बघतो, शुक्राणू ते एवढे टाकले शुक्राणू जे असतात त्यातला कुठला चांगला आहे कुठला चपळ आहे, म्हणजे तो फिजिकली जो चांगला दिसतोय हा शुक्राणू तो बरोबर म्हणजे तो असा आयडेंटिफाय करतो. आता ते नेम धरतो, बरोबर त्याच्यावर नेम धरून त्याचं पहिले शेपूट कापतो आणि शेपूट कापून मग ते निडलमध्ये तो घेतो. निडलसुद्धा तुम्हाला ट्रान्सपरंट सगळं दिसत असतं ते मायक्रोस्कोप खाली आणि त्या स्क्रीनवर पण दिसत तुम्हाला. म्हणजे ते तो तर म्हणजे डोळा लावून बघत असतो, आपल्याला पाहिजे तर आपल्या स्क्रीनवर बघता येतं. आणि मग ते शुक्राणू जे आहेत त्या झोना पेलुसिडाला म्हणजे पियर्स करून बरोबर ते आत ह्याच्यामध्ये स्त्री बीजामध्ये तो इंजेक्ट करतो. त्यातनं परत सायटोप्लाझम थोडासा बाहेर घेतो आणि परत इंजेक्ट करतो. आणि आता हा म्हणजे इक्सी झाली. मग असे जितके स्त्रीबीज जे त्यांनी इक्सी केलेले असतात ते सर्व स्त्रीबीज जे आहेत त्या पेशंटचं लेबल लावून ते पुन्हा इन्क्युबेटरमध्ये जातं आणि इन्क्युबेटरमध्ये गेल्यानंतर मग त्याचं काय लगेच क्रिया सुरू होते. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही पूर्वीच्या काळामध्ये डे 2ला म्हणजे करत असत. म्हणजे 0 डे म्हणजे पहिला ज्या दिवशी आपण इंजेक्ट केला तो 1 आणि 2. तर डे 2ला किती काही वेळेस 2 सेल 4 सेल असे म्हणजे झायगोट म्हणजे दिसतात. मग ते काही वेळेस मग डे 2ला जे असतात त्याचं काय आहे की ते डे 2चे डे 3 डे 4 डे 5ला जाणारे पण कमी असतात. मग डे 2चे म्हणजे पूर्वी हे करायचे म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे, पण आता मिनिमम डे 3ला करतात. आणि डे 3चे म्हणजे त्याच्यातसुद्धा म्हणजे झायगोट जे आहे ते ग्रेडेशन तो एम्ब्रियोलॉजिस्ट करतो. ग्रेड 1 आहे का ग्रेड 2 आहे का ग्रेड 3 आहे. मग त्या सगळ्या नंबर ऑफ सेल्स, त्याचं कॉम्पॅक्शन, त्याचं झोना पेलुसिडापासून म्हणजे त्याचं अंतर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तो म्हणजे त्याला ते आकलन असायला लागतं. आणि त्यानंतर तो सांगतो तो म्हणतो की हा आता झायगोट म्हणजे ग्रेड 1चे झायगोट आहेत. तर मग ते ग्रेड 1चे झायगोट जे आहेत तर आता समजा आता कसं आहे की डे 3 आता पूर्वी फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे. म्हणजे आता तिची सायकल जी आहे की नाही की मग ती स्त्रीबीज घेतली, ओम पिकअप केला आणि त्याच्याबरोबर डे 3ला ते एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे. पण त्याचे रिझल्ट कमी आहेत कारण त्या स्त्रीबीजांड कोशावर इंजेक्शन्स करत असताना तिथे जे काही म्हणजे हे काय म्हणतात त्याला म्हणजे प्रोस्टासायक्लिन प्रोस्टाग्लॅन्डिन जे काय असतात त्यामुळं त्याचे रिझल्ट चांगले यायचे नाहीत. म्हणून हे सगळी जी काय तयार झालेली भ्रूण आहेत एक तर डे 3ला किंवा ब्लास्टोसिस झाल्यावर डे 5ला हे सगळे ब्लास्टोसिस जे आहेत हे सगळे फ्रीज केले जातात. ते फ्रीज कसे केले जातात आणि त्यानंतर ते म्हणजे हे सगळा प्रकार हा इन्क्युबेटरमध्ये होत असतो. ॲक्च्युली ते हे काय म्हणतात त्याला ह्या सगळ्या गोष्टी पेट्री डिशमध्ये होतात, पण ते पहिल्यांदा सुरुवातीला ते टेस्ट ट्यूबमध्ये केलेलं असल्यामुळं त्याचं नाव टेस्ट ट्यूब बेबी पडलं. काही लोकांना मिसनोमर आहे की टेस्ट ट्यूब बेबी करणं म्हणजे दुसऱ्याची अंडी घेतात, दुसऱ्याचे शुक्रजंतू घेतात. असे काहीही करता येत नाही कारण पेशंटांना DNA तपासता येतं. त्यामुळं तर तुम्हाला सांगतो म्हणजे असं कुणाचं नाही, स्वतःचेच गर्भ केले जातात. आता आपण ते आता ह्याच्यामध्ये फ्रीज करायच्या परिस्थितीपर्यंत आलेलो आहोत. पण हा इतका इंटरेस्टिंग विषय आहे की त्याच्यानंतर आपण फ्रीज कसं करतात, एम्ब्रियो ट्रान्सफर कसं करतात, गर्भाशय कसं तयार करतात, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये बघूया. खरोखरच इंटरेस्टिंग माहितीच्या टप्प्यावर आपण आहोत आणि मला असं वाटतंय की ही फक्त सायन्स किती डेव्हलप झालं याबद्दलचं नाही आहे, तर आपण सुद्धा यातनं खूप काही शिकू शकतो. आपल्यालाही या सगळ्या गोष्टी थोड्याफार का होईना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीनं संज्ञान करताय याबद्दल खरंच तुमचे आभार मानले पाहिजेत. नमस्कार.